नमस्कार बंधू आणि बहिणीनो, बेलाचे पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण वेगळ्या वनस्पतीबद्दल बोलणार आहोत। ती वनस्पती आहे धतुरा, सफेद धतुरा। धतुऱ्यामध्ये 3 प्रकार आहेत, काळा आहे, पिवळा आहे आणि हा पांढरा आहे। तिघांचं योगदान भरपूर आहे त्याच्यामध्ये। आज आपण पांढऱ्या धतुऱ्याबद्दल बोलतोय। तर पांढरा धतुरा हा आपल्याला कुठल्या आजारात कसा वापरला जाईल याची आज आपण माहिती घेऊया। बंधू आणि बहिणीनो आणि मित्रांनो, ह्या वनस्पत्या जर कधी आपल्या आजूबाजूला असतील किंवा आपल्या शेतात असतील, शेताच्या बाजूला असतील तर उपटून फेकू नका। खूप महत्त्वाच्या वनस्पती आहे। आपल्या वनस्पत्या लुप्त होत चाललेल्या आहे, तरी होईल तेवढं शक्यतो आपण वनस्पत्या सांभाळण्याचा प्रयत्न करावा, एवढी एकच विनंती आहे। आता ह्या धतुऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं ह्या बेलाचे पान ह्या चॅनलवर जर कधी आपण प्रथम आले असाल, पहिल्या वेळेस आले असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचते करा, त्यांना देखील हा उपयोग येऊ शकतो। हे औषधी झाड आहे, याचा हे जहरीलं झाड नाही आहे, जहरीलं आहे पण त्या औषध गुण पण भरपूर आहे त्याच्यात। आणि बेलाचे पान हा चॅनल चालू करण्याच्या पाठचा हेतू एकच आहे, आपल्याला अशा वनस्पतींची माहिती व्हावं की आपल्या ह्या वनस्पती आपल्याला किती महत्त्वाचे आहे, किती उपयोगाचे आहे, याच्यासाठी हा चॅनल चालू करण्यात आलेला आहे, कुठल्या प्रसिद्धीसाठी करण्यात आलेला नाही। तर मित्रांनो, चला आपण आता माहिती घेऊया बेल या झाडाचा, धतुऱ्याच्या झाडाचा कसा उपयोग करू शकतो आपण। सर्वात प्रथम हा बघा, हे याचं फूल आहे सफेद धतुऱ्याचं। ही अशी पानं आहेत का, अशी लांब दांड आहेत। आणि दुसरं हे त्याचं फळ आहे, मी फळ काढून घेतलेलं आहे, फळ थोडं लांब होतं म्हणून आहे ना मित्रांनो, हे फळ। तर ह्या धतुऱ्याच्या झाडाचा आपण उपयोग कसा करू शकतो। तर उपयोग, ज्या व्यक्तीला मार लागला असेल किंवा संधिवात असेल किंवा पाय मुरगळला असेल, पाय चमकला असेल, गुडघा असेल किंवा पायाच्या किंवा कमराच्या, पाठीच्या कुठल्याही सूजवरती याचा खूप मोठा योगदान आहे या झाडाचा। तर ह्या सफेद धतुऱ्याचा पान, हे पानं किंवा मूळ काढून घ्यायची आहे, हिला आपण कुटून घ्यायची आहे, बारीक लुगदी करायची आहे आणि थोडीशी गरम करून ज्या जागेवर मुरगळला असेल, सूज चढली असेल त्या जागेवर जर कधी आपण 2 ते 3 दिवस बांधतोय तर तात्काळ आपल्या शरीरावरची सूज ही पूर्णपणे नष्ट करण्याचं हा काम करतो, इतका याचा उपयोग आहे। आता या सफेद धतुऱ्याचं दुसरं काम, आपण शेतकरी बंधू आहेत, शेतकरी बंधू जर कधी बघत असाल तर त्यांना सुद्धा आवर्जून सांगणं आहे, जर कधी आपण शेतीत काम करत असताना आपल्याला विंचू हा जर काही चावला असेल, म्हणजे डंक मारले असेल, तर ह्या धतुऱ्याच्या पानाचा उपयोग खूप मोठा होतो। तर याचा उपयोग कसा करायचा, आपण या धतुऱ्याची पानं तोडून घ्यायची, आपल्याला अशी 1-2-3 पानं तोडून घ्यायची आहे बघा ही, आणि बघा ही अशी हातावरतीच ही अशी चोळून घ्यायची आहे, याचा रस काढायचा आहे। आणि ज्या जाग्यावरती विंच डंक झालेला असेल, डंक मारलेली असेल, त्या जाग्यावर जर कधी आपण हा रस लावतोय आणि लुगदी बांधतोय, तात्काळ विंचवाचं विष उतरतं, एवढी क्षमता या झाडामध्ये आहे। आता या सफेद धतुऱ्याच्या झाडाचं तिसरं काम, गाल फुगी झाली असेल कोणाच्या
जे आपण गलगंड म्हणतो, काही लोकांच्या मुलांचे असे गाल फुगून जातात, त्याला गालगंड म्हणतात. आपण बऱ्याच वेळेस वेगवेगळे उपयोग केलेले आहेत, गावी पण केलेले आहेत, आम्ही पण केलेले आहेत. तर याचा उपयोग, ह्या झाडाचा उपयोग आपण कसा करू शकतो आपण? तर त्यावेळेस आपण हे 2-3 पानं घ्यायची आहेत, त्याचा रस काढायचा आहे. त्या रसामध्ये थोडासा चुना आणि गूळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा लेप करून आपण जर कधी गालावर जर कधी 1-2-3 दिवस लावतोय तर आपल्या गालावरची गालफुगीसुद्धा कमी होण्याची क्षमता या झाडामध्ये आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा. बेल आयकॉनचं बटन दाबा. नमस्कार. थोड़ा सा चुकलाऊन दादा.